सुखपीत जम्बू फलचारु भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् समचरण सरोजं सान्द्रणीलामुदाभं जगन्निहितपाणिमण्डलं मण्डनामि तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सवेदवदहासंविठ्ठलं चिन्तयामि गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्मरणं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञानवैराग्य भक्ति स्वरूपं सदानन्दृतं साधु संन्यासयोगम् मुखेऽस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरि परब्रह्मस्वरूपम् कैलासराला शिवचंद्रमौळी पंद्रमा मुकुटे झळा कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझवीन शंभो मज कोणता बोलिए शंकर भगवान जी जय। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं सद्गुरु गंगागिरि महाराज की जय। नारायण गिरि महाराज की जय। श्रीमंत श्री छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज के सनातन हिंदू धर्म की जय। रोगणेश्वर हनुमान जी महाराज की जय। ग्रंथ आरंभ करण्यापूर्वी मन आणि वाणी पवित्र करण्याकरता याचा बेस कमी करण्याला ट्रबल द्यायला आला। त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण वाणी पवित्र करण्याकरता चित्ताची शुद्धी करता हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं भजन करायचं आहे, जेणेकरून जी कैलास पर्वतावरती भगवान भोलेबाबाची मूर्ती आहे ती लिंग स्वरूपाने आपल्या हृदयामध्ये प्रगट व्हावी आणि हा जीव जीव न राहता तो साक्षात शिव स्वरूप व्हावा याच्याकरता प्रथम साधन सांगितलं ते आहे भजन। म्हणून प्रत्येकाने आळस न करता त्या ईश्वराचं चिंतन करायचं आहे। तेरे नगरी में आया भोले बाबा तू रख ले हमें,
शरारा शिवचंद मोरे माता मुकुटी गोविंद माता मुकुटी धराए कारुण्य सिंधु भवधूपहारी तुझवीना शंभो मज कोण तारे तुझवीना शंभो मज कोण तारे शंकर भगवान की जय श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने रोकडेश्वर हनुमानजी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादाने भगवान श्री महादेवाच्या या पवित्र प्रांगणामध्ये चालत असलेला हा भगवान भोले बाबाचा कीर्ती उत्सव अर्थात शिवमहापुराण कथा गेल्या 4-5 दिवसापासून आपल्या या श्री क्षेत्र रोटेगाव नगरीमध्ये अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये निसर्गाच्या ईश्वराला प्रिय होईल अशा सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये मुक्त होण्याकरता कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन जे आहे ते आहे भगवत चिंतन अर्थात भगवंताची कथा. म्हणून
सर्वप्रथम सर्व उपस्थित महिला पुरुष अबाल वृद्ध सर्वांना व्यासपीठावरून वंदन करतो. सद्गुरू गंगागिरीजी महाराज, महिला भक्त मंडळ, पुरुष भक्त मंडळ, सर्व भजनी मंडळी, सेवेकरी मंडळी, सर्व लहान थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. संप्रदायावर प्रेम करणारी सर्व रोटेगाव परिक्षेत्रामधील सर्वच लहान थोर मंडळी या ठिकाणी आहेत. प्रत्येकाचा नामोल्लेख महत्वाचा आहे, परंतु वेळेचा अभाव असतो कधीतरी, म्हणून सर्वच मंडळी यामध्ये आमचे भाऊ आहेत, बापू आहेत, आमचे मिस्त्री आहेत, तुम्ही सर्व मंडळी आहात. आणि या कार्यक्रमाकरता सुंदर असं ज्यांचं योगदान आहे, एकदा या जोरदार तरुण मंडळी करता टाळी वाजवा. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना जे प्रिय आहे ते ही सगळी तरुण मंडळी करत आहे. ज्ञानोमरायला जे प्रिय आहे ती ही सगळी तरुण मंडळी करत आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांना जे हवं आहे तीही मंडळी करत आहेत. कारण आपली पुढची पिढी ही संप्रदायामध्ये असावी किंवा आपल्या सनातन धर्माबद्दल या सगळ्या पिढीला ज्ञान असावं, याच्याकरता ही मंडळी सर्व आपले योगदान देते. तन मन धनानं सर्वच लहान थोर मंडळी या ठिकाणी सहकार्य करताय. निश्चितच याची फलश्रुती भगवान भोले बाबा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. विको बंद कर दादा, बोलता वेळेस प्लेन कर आवाज, मोकळा कर थोडासा. त्या भोले बाबाचं एक नाव आहे अवघडदानी. तो जर द्यायला लागला ना, तो देत असताना तो विचारपूर्वक काहीच देत नाही. जे देणार आहे तो मन मोकळ्यापणाने देणार आहे, सहज. आणि त्याला जे पाहिजे त्याला भौतिक गोष्टी अजिबात प्रिय नाही. लक्षात ठेवा. संतांनी वर्णन करताना सांगितलं, बुटभर तांदूळ आणि बेलाचं पान, दुसरं काहीच नको. दया दुधाच्या कावडी कावडी, दया दुधाच्या कावडी, दया दुधाच्या कावडी, अभिषेक शंभूवरी, बेलपत्रिका तांदूळ दोन्ही आणा बरोबर. बिल्वपत्र आणि मुष्टीभर तांदूळ एवढं जरी त्याला दिलं ना तरी तो कुबेराची जागा देतो. म्हणून असा हा भोले बाबा. कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता सर्व गुणीजन महाराज मंडळी व्यासपीठावर उपस्थित, तबला विशारद आमचे अमोलजी महाराज कुटुंबित या ठिकाणी उपस्थित आहेत. ॲक्टोपॅडवर साथ करण्याकरता आमचे भरतजी महाराज आहेत.
म्हणजे गणेशजी महाराज आहेत आणि ज्यांची कीबोर्डवर सुंदर साथ आहेत स्वर सम्राट आदरणीय आमचे वेणनाथ महाराज, गोड ज्यांचा साऊंड आहेत आमचे मी शुभम दादा, दोन्हीकडून दोन चौकदार आहेत. ते माणसं वयोवृद्ध आहे, परंतु तसं मी त्यांना पहिल्याच दिवशी सांगितलं होतं तुम्ही खाली बसा, पण त्याने सांगितलं चौकदाराचं काम काय, स्टँड. वयाच्या हिशोबाने जर पाहिलं तर त्यांच्या वयोमर्यादेनं आता त्यांचा हा बसण्याचा काळ आहे बरं का नियमानं, पण ते सेवेचा जो हृदयामध्ये असणारा गुण आहे ना, तो गुण त्यांना बसू देत नाही, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा यात चोपदार मंडळी करता जोरदार टाळी वाजवा गड्या. बरं ते निवळ असे उभे राहिले म्हणजे काय, असे काय पोत्रा जाऊन उभे राहते का, आओ जाओ घर तुम्हाला नाही ना. भजन चालू झालं कधी दोन्ही कोण दोन मस्त बायकी आपापल्या मस्तीमध्ये भजनाचा आनंद घेतात. विशेष करून आज ज्यांच्या आपल्या कथेला उपस्थिती आहेत, संप्रदायामध्ये अधिकार संपन्नता प्राप्त करून ज्ञानोबरायची, तुकोबरायची, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांची व स्वामी रामगिरीजी महाराजांची कृपा छत्र प्राप्त करून आपला काळ संप्रदायाकरता खर्च करणाऱ्या आपल्या परिसरातील व्यक्तिमत्व आदरणीय श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय आमचे गणेशजी महाराज शास्त्री काका यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आपण आपल्या माणसाचे कौतुक करा, जग करील ना करील, पण आपण आपल्या माणसाचं कौतुक जर केलं तर निश्चितच समाज पाहतो ज्या अर्थी टाळी वाजली त्या अर्थी कोणीतरी विशेष असावा. महिमा प्रतिपादन करणारे आपणच आहोत आणि महिमा ढासळवणारे सुद्धा. हा मोठेपण प्राप्त होण्याकरता किंवा आपण आपल्या माणसाचं कौतुक जर केलं तर निश्चित समाज डोक्यावर घेतो, आणि आपण जर आपल्या माणसाचा मोठेपणा जर ठेवला नाही तर समाज आपल्या माणसाला मोठं होऊ देत नाही. आणि त्याच्यात जास्त करून मराठी माणसामध्ये हा, तुम्ही छावा पाहिला का नाही पाहिला मला नाही माहित, पण छाव्याचा सिद्धांत हाच आहे, फेतूर वळखा. शेवट तर पूर्ण संभाजी महाराजांच्या चरित्राचा शेवट तिथंच आला. त्याचप्रमाणे लोकांना एक गणेश भेटायला मला तीन तिन्ही, ह्या बाजूला एक त्या बाजूला दोन. आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय आमचे युवा कीर्तनकार गणेशजी महाराज तुपे ती या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मनस्वी धन्यवाद. हा हे सांगण्याची वेळ नाही आली पाहिजे हो, टाळ्या वाजायचे म्हणजे काय पैसे थोडेच मागू राहिले मी त्याचे. आणि सध्या आता सोशल मीडियाचा जमाना आहे, लक्षात घ्या. लोकांना त्याच्याशिवाय जमाना. काका लोक पहिले विचारतात तुम्ही युट्यूबला आहे का नाही, म्हणून ज्यांच्या माध्यमातून आपल्या या कथेचं प्रक्षेपण होणार आहे, सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या नित्य सेवेमध्ये, गुरुवर्य बाबांच्या नित्य सेवेमध्ये राहणारे आमचे गोकुळजी महाराज कारवार संत उपदेश युट्यूब चॅनल जे चालवत आहे आमचे गोकुळ महाराज कारवार, ते आमच्या दोन्ही दिवसाची आणि रात्रीची दोन्ही कथा ते शूटिंग करत आहे. आणि विशेष म्हणजे त्यांना संप्रदायाची आस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते गुरुवर्य बाबांची नेहमी सेवा करत असतात. रोज आपल्याला गुरुवर्य बाबांच्या 2-2, 5-5 मिनिटाच्या सुंदर अशा संत उपदेशाच्या क्लिप ते आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गंगागिरीजी महाराज भक्त मंडळाला प्रसाद म्हणून रोज वाटत असतात. आणि आपली ही कथा ते आता सेव्ह करतायत युट्यूबला. तुम्हाला जेव्हाही ध्यान येईल नाही का, किंवा कथा झाली कशी, आणि ते गुगललाही भारी झाला आता. जर समजा नसतं वाचता नाही आलं ना, ज्याच्याकडे जीव आहे आणि जीववाल्याकडे जीव आहे
जीवात जीव असेपर्यंत ते राहणार. कदाचित जीवातला जीव जाईल पण युट्यूबची कथा नाही जाणार. म्हणून हा संत उपदेश चॅनल आपल्या भेटाचा आहे, महाराजांचा आहे आणि तुम्ही केव्हाही पाहू शकता. म्हणून या चॅनलला रोज तुम्हाला नवनवीन महाराजांचे संदेश, शुभ संदेश. जीवन जगत असताना संत वाक्यानं मनुष्य हा प्रबळ बनतो. जर खचलेला असेल तर त्याला शक्ती प्राप्त होते संत वाक्यानं, संत वचनाने. गुरुवर्य बाबांच्या अमृतवाणी या चॅनलवर रोज येत असते. म्हणून हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. इथं सेवा करणारी सर्व दाती मंडळी, अन्नदान देणारी लहान थोर मंडळी, 1 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत ज्यांचं सहकार्य आहे त्या सर्वांना धन्यवाद. जे तनानं, मनानं, धनानं इथं सहकार्य करतायत त्या सगळ्यांना भोले बाबा निश्चित आपलं सेवेचं फळ देणार आहे. आपण काल पाहिलं तो गुणनिधी नावाचा ब्राह्मण पुत्र होता. काय केलं होतं ना, काय केलं बरं सांगा त्यांना. भोले बाबाला काय अर्पण केलं? मी जाऊ का? तुम्ही जागे का झोपेले? काल काय होतं पंक्तीला? हा भगवान, हा जिलेबी होती नाही का? त्याच्या आधी मिरचीची होती ना, आता पाकाची होती ना, बरोबर आहे ना? मीच तरी जिलेबी ध्यानात आहे. पण काल काय झालं ते, अरे त्या गुणाने तिनं आपल्या वस्त्राची ज्योत लावली ना. काय अर्पण केलं त्यानं? फक्त आपल्या वस्त्राची ज्योत लावली. तो पुढील जन्मामध्ये कलिंग देशाचा राजा झाला आणि राजा झाल्यानंतर त्यांना संपूर्ण राज्यामध्ये दिवे लावले, अखंड नंददीप. त्याचा परिणाम तो पुढे चालून कुबेर झाला. हे कशामुळे झालं? एका वातीचा पराक्रम आहे हा. मला सांगा, तुम्ही जर त्यांना ज्योत दिल्यावर तो जर कुबेर होत असेल, आपण त्याच्याकरता वेळ दिली होतो, आपल्याला काय करेल सांगता येईल का? म्हणून त्याला अवघड दाणी असं म्हणतात. तो द्यायला जर लागला ना, तो पाहत नाही का? तो द्यायला जर लागला तर कुबेराला लंका देऊन टाकली त्याने. तो द्यायला लागला तर अशी एक काल्पनिक कथा येते की त्याने स्वतःची सुवर्णाची लंका रावणाला सुद्धा दिली. अशा काल्पनिक भेद कथा आहे. म्हणून त्याच्या सेवेमध्ये कुचराई नसावी. सेवा धर्मयुतम, ईश्वरापर्यंत जाण्याची पहिली पायरी. कोणी आपल्यावर कृपा करावी असं जर वाटत असेल ना, जनावरा म्हणतात पहिली सेवा करा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शनः. तेथ सेवा दारवंता. ईश्वर असेल किंवा संत असेल, त्यांच्यापर्यंत जाण्याचं पहिलं मुख्य द्वार जर काय असेल, उंबरा काय असेल, तेथ सेवा हा द्वार म्हणतात. सेवा हे आपल्या निज धामापर्यंत पोहोचण्याचं पहिलं साधन आहे. त्या कुबेरानं सेवा केली भगवानेश्वराची आणि त्या सेवेच्या माध्यमातून, त्या सेवेच्या ऋणातून भगवान शिवाबरोबर मैत्री केली. ईश्वर ज्याचा मित्र झाला त्याला कारण आहे सेवा. पुढे पाहिलं आपण जी साक्षात जगत जननी आहेत, जगदंबा आहेत, तर सतीच्या देहाची आपण आहुती पाहिली की भगवान भोले बाबाचा अपमान तिला सहन झाला नाही. नारदजी विचारत आहेत ब्रह्माजीला, हे पितामह, दाक्षायणी सती देवी
त्यक्त देहा पितुमुखे कथंगे सुता ब्रह्मन् बभूव जगदंबिका. हे पितामहा, त्या जगदंबेनं यज्ञामध्ये शरीराचा त्याग केला आणि मग पुढे ती हिमालयाची पुत्री कशी झाली तेवढं मला विस्तृत सांगा गड्या. पितामहा सांगायला सुरुवात करतात, हे नारदजी सर्वांगाचे कान करा, कारण आता इथून भगवंताच्या पुनर्संसाराला आरंभ होतोय. सतीनं ज्या वेळेस भगवान परमात्म्याचा संग सोडला तिथून पुढे भगवान भोले बाबाने अखंड समाधी लावली. अखंड समाधी आहे, कारण एक तर पहिले विवेकी आहे, पहिले वैराग्यवान भगवान शिव, ज्यांना अत्यंत आवडती ती भूमी आहे स्मशान, आणि त्या स्मशानामध्ये वास्तव्य करणारे, समाधीमध्ये मग्न असणारे शंकर भगवान. सती गेली, सती गेल्यानंतर आता डोळे उघडण्याकरता मागे शिल्लक कोणीच नाहीये, अखंड समाधीत मग्न आहे. हजारो वर्षाची समाधी लागून जाते. अधिकच महाराजांना ब्रह्माजी म्हणतात, हे नारद, त्या सांब सदाशिवाला अधिक उद्विग्नता प्राप्त झाली की असं वाटतंय की राम सोडून जगामध्ये काहीच काम नाही. त्या ढवळेगिरीच्या पर्वतामध्ये नितांत समाधी लावली, अखंड समाधी आहे. परंतु या विश्वामध्ये अशा काही दुष्ट शक्ती आहे की त्या दुष्ट शक्तीचा प्रादुर्भाव वाढत चालला. त्या काळामध्ये एक तारकासुर नावाचा दैत्य उन्मत्त झाला. त्या तारकासुराला भगवान भोले बाबा यांच्या आपत्यापासून मृत्यू आहे. नारदजी म्हणतात, मग सती गेल्यानंतर पुढे हिमालयाची पुत्री कशी झाली, भगवान भोले बाबाने विवाह कसा केला, मला तेवढं विस्तृत सांगा. हे नारद, पितरांना 3 कन्या होत्या. एक मेना, दुसरी धन्या आणि तिसरी कलावती. आता त्यांच्या पुनर्जन्माची सुद्धा एक कथा येते, परंतु आपल्याकडं वेळेचा थोडा अभाव कमी असल्यामुळं आपण जास्त विस्तृत करण्याचा प्रयत्न करत नाही. काही कथा आता सांगू, काही कथा नंतर कधी योग आला तर सांगू, नाही का. 24,000 श्लोक आहेत शिव महापुराण ग्रंथाची. 7 संहिता आहेत. सगळ्यात महान आणि सगळ्यात जड ग्रंथ जर कोणता असेल तर शिव महापुराण. इतर ग्रंथामध्ये वंशावळी जादा आहे, राज राजेश्वरीच्या कथा जास्त आहे, पण शिव महापुराणामध्ये एक शिवतत्व जर सोडलं तर दुसरं काहीच नाही सांगायला. आणि नेहमी जर शिव शिव जर म्हणलं तर तुम्हाला कधी झोप येईल मला बी सांगता यायची, मलाही झोप लागून जाईल सांगता सांगता. त्या पितरांची जी कन्या आहे, सगळ्यात ज्येष्ठ कन्या मैना, हिचा विवाह हिमालयाशी झाला. आणि हिमालयाशी झाल्यानंतर महाराज, हिमालय म्हणजे साधा नाही ना. हिमालय हा जीवाला मोक्ष प्राप्त करून देतो. हिमालयाचा अंगीकार माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केला. 9,000 ओव्यामध्ये ज्ञानोबरांनी हिमालयाकरता एक ओवी खर्च केली. कारण ज्ञानोबरायची तुम्ही म्हणाल मग एक ओवी खर्च केली म्हणजे असं काय लय विषय झालं का. ज्ञानोबरायच्या शब्दाची व्यापकता आणि ज्ञानोबरायचा एक शब्द या विश्वाच्या संपत्तीच्या मोलाला मागं टाकेल, एवढा मोठा ज्ञानोबरायचा शब्द आहे. तुम्ही पहा, विद्वानाचा एक शब्द हा मोलाचा असतो. आपल्यासारखं शिवळ सांडे किती बोलले म्हणून काय आपलं काय फरक नाही, आपण किती उपना, आपल्या शब्दाला किंमत नाही, पण ज्ञानोबरांच्या शब्दाला फार किंमत आहे. ज्ञानोबरा म्हणतात, हिमालयामध्ये इतकं सामर्थ्य आहे, तो दोष खातो. हिमवंतु दोष खाय, असा हिमालय विश्वामध्ये सगळ्यात उंच पर्वत आहे हिमालय पर्वत.
त्या हिमालयाच्या आश्रयाला योगी योग करतो, जपी जप करतो, तपी तप करतो. संन्यासी या विश्वामध्ये जर कंटाळाला संन्यासाला लोकांताचं, तर एकांतामध्ये जाण्याकरता एकमेव साधन जर काय असेल तर हिमालय आहे. तुम्ही पहा, जर घरी एखादा जास्त येड्यावानी करायला लोक म्हणतात म्हणे तू इथं राहूच नको, एका पारचं तू कुठं जाय, हिमालयात जाय. हिमालयात हा तोच हिमालय. मग हा या हिमालयाच्या सुद्धा दोन अवस्था सांगितल्या. एक मूर्तिमंत आहेत आणि एक स्थावर आहे. पर्वत रूपाने जर पाहिला तर तो स्थावर आहे, विशाल काया आहे त्याची. आणि लिंग स्वरूपाने जर पाहिला तर पुरुषाप्रमाणे आहे. हे नारद हा हिमालय भगवान परमात्म्याचा भक्त आहे, भगवान नारायण. भगवान नारायणाची याच्यावर फार कृपा आहे. नारदजी सगळ्या देवतांनी या उमादेवीची प्रार्थना केली, कारण जोपर्यंत ही माया ही शक्ती जन्माला येत नाही तोपर्यंत साक्षात शिवजींना जाग करणं योग्य नाही. पण ही अंबिका, ही जगतजननी, ही दक्ष कुमारी पंचमहाभूताच्या शरीराचा आश्रय जिने घेतला होता त्या शरीराचा त्याग केला, शरीर भस्म झालं. आता त्या अंबिकेला प्रगट करावं लागेल, त्या अंबिकेला जाग करावं लागेल. मग याच्याकरता आता तिला तिथं स्तवन करावं लागेल, त्या आद्यशक्तीला. या ठिकाणी आमची ज्यांच्या उपस्थितीमध्ये, ज्यांच्या मुखारविंदातून आपण माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य ज्ञानेश्वरीचा पारायण श्रवण करत आहात. हरिपाठ अतिशय सुंदर नाही का. गवळणी, भारूड, आम्ही दोघं एकत्र असलो गाव येण्यात काढू. त्यांनी दिवसा गाव नाचवलं, मी रात्री नाचवतो. म्हणजे जोशी बाबा टाळी वाजवा आहे, साधा सरळ माणूस आहे बरं का, मस्त माणूस आहे, गोड. म्हणजे जोशी महाराज. सगळे देव एकत्र आले आणि त्या देवतांनी त्या जगत जननीची स्तुती करायला प्रारंभ केली. त्रिदेव जननी चंडी शिवा सर्वार्ती नाशिनी, सर्वमाता महानिद्रा, सर्वस्व जनतारिणी. तिन्ही देवांना जन्म देणारी तू जगत जननी आहे. तू कालांतराने चंडी झालीस, तू साक्षात शिवा आहे. शिवजीची तू अर्धांगिनी आहेत, म्हणजे तू शिवा आहे. सर्वार्थ विनाशिनी. या विश्वाचा जर संहार करायचा असला तरी तूच कारणीभूत आहे. त्रिगुणा निर्गुणा नित्या शिवलोक निवासिनी, अनुपमा महामाया सदा शिव विलासिनी. भगवान सदा शिवाच्या तू चित्तामध्ये आहेत. भोले बाबाला प्रसन्न करणारी तू आहेस. तेजो राशी ही प्रभावा तू. अन्य अन्य शब्दाने, अन्य अन्य सुमनाने स्तुती करायला प्रारंभ केला. हे आई आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते. गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुते. भगवती सकल कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटे. जय जय मामयी चातुर्मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते. रम्यक परदिनी शैलसुते. रम्यक परदिनी शैलसुते. त्या जगतजननीची स्तुती करायला प्रारंभ केला.
आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासुकी विष्णु निवासिनी जिष्णुते भगवती येश सकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय महामहिषासुरमर्दिनी औरगपर्दिनी शैलसुते औरगपर्दिनी शैलसुते औरगपर्दिनी शैलसुते। हे जगदंबा, सगळ्या देवतांनी स्तुती करायला सुरुवात केली. महाराज ब्रह्माजी म्हणतात मी सुद्धा त्या स्थानावर होतो आणि स्तुती केल्यानंतर ती जगज्जननी प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्यानंतर देवतांना विचारलं, देवतांनो तुम्ही कशा करता माझी स्तुती करत आहात मला सांगा बरं. देव सांगायला लागले, हे आई तू जोपर्यंत अवतार धारण करत नाही तोपर्यंत आमचा उद्धार होऊ शकत नाही. तू जोपर्यंत आमची इच्छा पूर्ण करत नाही तोपर्यंत आई तू पंचमहाभूताचं शरीर अर्थात आकृती धारण कर, अवतार धारण कर. या ठिकाणी आमचे परममित्र राजेंद्र भाऊ घागरे यांचे चिरंजीव आमचे ज्ञानेश्वर महाराज ते परिसरामध्ये कुठेही कथा असली की 1 दिवस 2 दिवस जेवढा वेळ मिळेल तेवढे आवर्जून कथा श्रवणाकरता येत असतात. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद. आता तुम्हाला सवय लागली बरं का जरा, आणि अशी सवय लावा लागते. सवय ती काही एका थोडीच लागत असते. आता हळूहळू तुमच्या ध्यानात राहील पण कथा संपून जाईल. महत्वाचं आहे ते. आपण आलेल्या अतिथीचं स्वागत जर केलं त्याला समाधान वाटतं, त्याला प्रसन्न वाटतं. तो अतिथी छोटा असो मोठा असो पण तो आपल्या करता मार्गक्रमण करून इथपर्यंत आला. देवतांची इच्छा पाहिल्याबरोबर आईसाहेब हसल्या. ती आदिशक्ती प्रसन्न झाली. त्या जगदंबेनं सांगायला सुरुवात केली, देवतांना घाबरू नका. अवतारम करिष्यामि चितो पूर्ण न संशया बहवो हेतोऽप्यत्र तद्वदामि मादरात्. हे पुरा हिमाचलो देवा मेना जाति सुभक्तिता सेवा मे च पृथुता जननी वत्सती तनो. देवतांनो घाबरू नका. माझी एक भक्त आहेत हिमालय आणि मैना, मी त्यांच्या घरी पुन्हा अवतार धारण करणार आहे. ज्यावेळेस हे शब्द ऐकले महाराज देवतांना आनंद झाला. कारण जोपर्यंत शक्ती येत नाही तोपर्यंत शिवाला समाधीतून बाहेर काढता येत नाही. समाधीतून जागे करायचं म्हणजे काय ते इतकंही सहज नाही. जाग केल्यानंतर त्या परिणामाला सामोरं जावं लागतं. यथायोग्य का जागी केलं तुम्ही पहा. एखादी व्यक्ती जर विशेष व्यक्ती जर झोपलेली असेल आणि त्याचा दरवाजा जर आपण वाजवला आणि त्याला जर जाग केलं, एक तर विशेष काम जर असेल तर तुम्ही केव्हाही दरवाजा वाजवला तरी चालतो. मध्यान्ह रात्री जरी दरवाजा वाजवला तरी चालतो. पण कधी काहीतरी विशेष पाहिजे. एकानं काय केलं, राजा प्रसन्न झाला. राजा त्याचा मित्र होता. कधी कधी काय होतं माहिती का, येड्याला पेडा जर दिला तो कडा कडा घाल. येड्याचं काम लय अवघड. काय झालं बरं का, एक येडा आणि एक डॉक्टर. ते येड्याचंच हॉस्पिटल होतं.
मुळात हॉस्पिटलच येण्याचं होतं. त्याच्यातला तो एक येडा काय करायचा, रोज उठायचा, सगळे येडे एका बाजूला राहायचे, तो एकटाच उठायचा, पाठी उठून असं लांब जाऊन भीतीला कान लावून बसायचा. कोण? तुम्ही झोपले काय? रोज पहाटे उठायचा आणि तिकडे लांब जाऊन कान लावून बसायचा. कोण? तुम्ही बोलतीच नाही का? मौन धारण केलं का काय? तो येडा येडा माझ्याकडे काय पाहत येडा, तो पहाटे उठायचा, रोज भीतीला कान लावून बसायचा. मग त्या डॉक्टरला ड्युटी होती. मग आता ते काय डॉक्टर म्हणल्यानंतर जबाबदारीचे काम असतात ते. मग ते शहाणे हरवले तर शहाणे सापडवते ते, पण येडे कुठं पाहते आपण. बरं येडा म्हणून कोणला घोषित करता तुम्ही? त्या डॉक्टरला जबाबदारी असायची. मग तो काय करायचा, पहाटे उठला का तो तिकडं साईडला जाऊन बसायचा. सकाळी चहा नाश्त्याची वेळ झाली का तो डॉक्टर त्याला पाहत हिंडायचा. ते वैतकून जायचं, रोज पाहत हिंडायचं त्याला. ही बाकीची येडी एका बाजूला हे गोळा करून आणून ठेवले का त्याला पाहायला जायचं, तो हे पांगून जायचे. त्याला आणून तर हे फकाक होत होते. तिथून आलं का ती पुन्हा यांच्यावर ताप खायचा, यांच्यावर ताण खाल्ला का तोवर हा लगेच नाही खायचा. नवीन माणसाच्या ताब्यात जर 2-4 जनावर जर दिले ना चांगले, तर 5 दिन जर न्यायचे जर असले ना, एक इकडे उडीत आणि एक इकडे उडीत, ते अवघड होतं लय. मग तसं ते डॉक्टर वैतो पण जायचं रोज संध्याकाळपर्यंत. एक दिवस पाड्या घरी मंडळीने विचारलं, बोले का हो तुम्ही सध्या फार तुमचे हावभाव जरा चित्रविचित्र व्हायला लागले, काय कारण आहे? त्यानं उत्तर दिलं, तर म्हणून तुला काय सांगू, दिवसभर मी कोणात राहतो. सगळे येडे सांभाळतो बाई. घरी आल्यावर तू अरे ते ठाणं फार कडक आहे, तिथं कोणतेच मंत्र चालत नाही. एखादं म्हणलं मी बंगाली आहे, ती बंगाली सुद्धा चालत नाही तिच्या पुढे. भयानक काम आहे ते, ठाणं फार कडक आहे. ती साक्षात भैरवीच म्हणावं लागेल. ती म्हणले अशी जगाच्या पाठीवर एकही कार्यकारिणी नाही का ती तुमची शंका मी सोडू शकत नाही, सांगा काय अडचण आहे? म्हणजे एक येड आहे, ती रोज उठत पहाटे तिकडे लांब जाऊन बसत. म्हणजे सोपं आहे त्याच्यावर उत्तर. म्हणजे काय, तो जर 5ला जात असेल ना, तुम्ही 4ला त्याच्या आधी जाऊन बसा. तो काय करतो हे पहा, संशोधन करा. मग हा हे उत्तर बरोबर आहे का, हे तू म्हणते ते खरं आहे. कधी कधी महिला मंडळ चांगलं डोकं लावतात, पण कधी कधी बरं का, नेहमी नाही. तुम्ही जर कायमच जर म्हणले, मग त्यांच्या डोक्यानं चालल्यावर लोक आपल्याला वेगळी उपमा देतात. कायम नाही, एखाद्या वेळेस आधीन मधीन कधी, नेहमी नाही. तो पहाटे उठला येणार महाराज बरं का, गणेश महाराज तुम्हाला नसेल अनुभव या गोष्टीत आहे ना, येईल मग थांबा. मग ते पहाटेच उठला आणि तिथं जाऊन भीतीला कान लावून बसला. 4ला गेलेला माणूस 5 वाजले, 6 वाजले, नुसतं 6:30 वाजले, भीतीला कानच. 6:30चे 7 झाले, 7चे 7:30 झाले, 7:45 वाजत आले. जसं जसं ऊन पडायला लागलं ना, तसा तसा त्याचा एक कान तापायला लागला. कान तापायला लागले, त्याचा राग वाढत गेला. तो म्हणला त्याला येऊ दे येडेला, आता दाखवतच नाही. 4 वाजेपासून बसलो म्हणे, मला अजून काहीच ऐकू येईना. असं पाठीमाग वळून पाहिलं तर तो उभाच त्याच्या पाठीमाग कमरेवर हात ठेवून पांडुरंगावाने. विचारलं त्याला, म्हणलं का रे कधी आला? तो म्हणला माझ्या रोजच्या टायमावर. दुधाची गाडी कधी येते? ठरल्या टायमावर. असं अरे म्हणलं वेड्या, मी 4 वाजेपासून भीतीला कान लावून बसलो, 8:30 वाजत आले, अजून मला काही ऐकू येईना. सांग तू रोज काय ऐकतो? काय पागल आहे डॉक्टर, मी 6 महिन्यापासून भीतीला कान लावून बसलो म्हणे, अजून ऐकू येईना. तुला एका दिवसात यायला काय येडा आहे का काय? ही कोण आहे? त्याला येडच म्हणतात काही केलं तरी. शहाण्या माणसानं, समोर जर व्यक्ती शहाणी जर असेल, त्याला योग्य वेळी आपल्या अधिकाराचा वापर करावा. नेहमी नेहमी
राजा प्रसन्न असेल म्हणून तुम्ही त्याला विशेष कारणाकरता उठवा, त्याला थांबवा, त्याला हटवा, नाही का, त्याला जाग करा. आणि तुम्ही जर किरकोळ गोष्टी करता, सामान्य गोष्टी करता, जर राजाला उठवित असेल तर तो त्याचा अपमान नाही किंवा त्याच्या क्रोधाला सामोरे जावं लागतं. तसं भगवान शिव या विश्वाचे मालक आहे. या विश्वामध्ये भगवान भोले बाबाची, त्या सांब सदाशिवाची सत्ता आहे. आणि त्याला जाग करायचं समाधीतून, मग त्या क्रोधाला सामोरी जायचं. जर विचार का मला समाधीतून बाहेर तुम्ही उत्थान केलंय, काय उत्तर देणार आपण? एकही देवता ईश्वराला उत्तर देण्यास समर्थ नाहीये. म्हणून एकदा त्या जननीला, त्या जगदंबेला जाग करावं. तिनं एकदा अवतार धारण केला रे केला की निश्चितच त्या प्रभूला आपण समाधीतून बाहेर काढू शकतो. ती जगदंबा सांगते की या महिनेनं माझ्याकरता तपश्चर्या केलेली आहे, या महिनेनं माझ्याकरता साधना केलेली आहेत आणि मी तिला वर दिलेले आहेत. कारण या महिनेला सुद्धा अपेक्षा होती की मला पुत्री व्हावी, पण ती पुत्री सुद्धा तिच्या प्रमाणेच असेल. तिला अनेक पुत्र झालेले आहेत, पण विशेष करून सगळ्यात प्रिय जर काय असेल त्या महिनेला तर ती पुत्री आहेत. का? कारण त्या महिनेनं ज्यावेळेस जगदंबा प्रसन्न झाली त्यावेळेस तिनं तो वरच मागून घेतला होता. ज्यावेळेस देवीनं विचारलं की तुला तुझ्या मनामध्ये जी भावना असेल ती माग, मी तुझी ती पूर्णत्वाला नेण्याकरता तयार आहे. तू केलेल्या साधनेचं फळ मी तुला देण्यास समर्थ आहे. ती महिना स्तुती करायला लागली, बोलायला लागली. महामायां जगद्धात्री पुरया गणेश चंडिकां लोकधारिणी स्तुती करते तिच्या जगदंबेची. प्रणिनामी महादेवी सर्व कामार्थदायिनी नित्य आनंद करी माया योग निद्राम जगत प्रसून. या विश्वाला प्रसूत करणारी आई तू आहेस. माता महिम सदानंदा, तू सदा आनंद देणारी आहेस. म्हणून माझी अपेक्षा ही आहे की तू माझ्या घरी पुत्र रूपाने प्राप्त व्हावी, मला कन्या रूपाने तू यावी. तथास्तु तथास्तु म्हटल्याबरोबर महाराज हीच उमा हिमालयाच्या घरी त्या मेनकेच्या उदरामध्ये शक्ती रूपाने स्थिर झाली. काय भाग्यवान असेल ती मैना, आदिशक्तीला आपल्या उदरामध्ये साठवते. आणि हे फक्त भारतामध्येच घडतं बरं का, लक्षात घ्या. तो ईश्वर किंवा ती माया अविद्या तिला उदरामध्ये साठवण्याचं सामर्थ्य फक्त भारतातल्याच नारीच्या उदरात आहे. कारण त्या परमतत्वाला साठवण्याकरता सुद्धा उदर पवित्र असावं लागतं, एवढं सहज नाहीये. भगवंताचा जरी अवतार होत असेल आणि तो अवतार उदरामध्ये साठवायचा असेल ना, त्याच्याकरता साधनाच करावी लागेल. तेव्हा अशा दिव्य विभूती उदरामध्ये साठवल्या जातात. वाघिणीनं जरी समजा, वाघिणी नेहमीच दूध देते बरं का, पण ती दूध स्थिर करण्याकरता ईश्वर नेहमीच धर्मावर ग्लानी आली म्हणजे अवतार घेतो. त्याचा नियमच आहे तो. जब जब होए धर्म की हानि, जब जब होए धर्म की हानि, जब जब होया धर्म की हानि, जब जब होया धर्म की हानि, बाळई असुर असुर अधम अभिमान
धनाभिमाने वाढणे असुर अधमाभिमाने तबा तबा प्रभु दरे विभेद शरीरा तब तब प्रभु दरे विभेद शरीरा विभेद शरीरा हर ही कृपा निधी सज्जन वीरा. त्या सज्जनावर प्रीती करणं, सज्जनाचा सन्मान करणं आणि असुराचा नाश करणं हा ईश्वराचा नियमच आहे. पण त्या ईश्वराला सुद्धा अवतीर्ण होण्याकरता पहिलं उदर शोधावं लागतं. तो तसा येत नाही, उदराची वाट पाहावी लागते. वाघिणीचं दूध समजा केव्हाही मिळेल, पण सुवर्णाचं पात्र तर लागेल का नाही त्याला. हा, महाराज वाघ जरी पाहिला नसता, पाहिला गाडीतून जरी, हा असं वाटत, हा अवघड होत. वाघ आहे तो वाघ. दोनदा वाघ पाहिला बा मी, त्याच्या बायकडे भरपूर वेळा पाहिले. आमचे शास्त्री महाराजांच्या सोबत एकदा त्या आशी उमरीला पाहिला होता. 10 मिनिटं फक्त गाडीतूनच पाहतो तुम्ही कोणाला वाघाला. तो माझ्याकडे पाहतो, मी त्याच्याकडे पाहतो. मी आपलं खाली पोहून घ्यायचं, बाबा तू येशी वाटी जाऊ दे, मी नंतर जाईल. हा तो वाघ आहे. आता 5-10 दिवसापूर्वी म्हणजे बापू मिस्त्री आम्ही कार्यक्रम येत होतो. नेटकच फक्त 10 मिनिटं गाडीत बसलो. ते पाठी बघून माझ्या कानात होते, ते होते पहा काय ते. मला वाटलं मला आमच्या गप्पा रंगलेल्या होत्या. आणि कीर्तन करून आले का ते नवरदेवाचं तरी अंग भर राहत, असं बाबाचं राहत. अतिशय ते वेगळीच भूमिका राहते. ते वातावरण आहे, हवेत राहतो फार हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या वर. तुला काय पुढं तुम्ही वाघ म्हणलं, पुढे म्हणतो गाडी थांबवा थांबवा गाडी. बाबा गाडीच पुढे नाही ना. तो आपला रोड क्रॉस करून चालला ना, ऐन रोडवर उभा राहिला. तो आमच्याकडे पाहतो, आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आम्ही त्याला राम राम घालायला लावलो तरी तो आम्हाला जो म्हणी ना. जर आता मी उभा राहिलो ना, माझ्या कमरेला लागाय, कमरेच्या वर तिची शेपट एवढी लांब होती. आखा गाव जागी, हॅलो आमक्याच्या मळ्याजवळ वाघ पाहिला का, त्या बिबट्या पाहिला बरं सावध. ते पलीकडल्या सांगा, त्या आख्या गावाचे कोणा पाहिला, कोणा पाहिला. त्या महाराजाचं कीर्तन झालं ना, आम्ही निघालो ना, तवा पाहिला. अरे बाबा झोपाना, गाडीतली झोपाना. तेवढी एकच चर्चा चालली साऱ्या वाटाला. इथून पुढं गाडीच्या खाली रात्री उतरायचं नाही फक्त. वाघ आहे तो, वाघ आहे. वाघ आजही वाघीन दूध देते, पण त्याच्याकरता पात्र समर्थ असावं लागेल. ईश्वर आजही अवतारले, की त्याच्याकरता उदर पवित्र असावं लागेल. आणि फक्त उदर पवित्र हा जो गुण आहे, हा फक्त एका भारतीय नारीमध्येच आहे. इतर देशामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ती जगदंबा प्रगट झाली त्या मैनेच्या महालामध्ये. हा सूर्याप्रमाणे चमकायला लागली, तेजस्वी आहेत. प्रकाश पडला महालामध्ये, जिकडं पाहू तिकडं दैदिप्यमान प्रकाश, डोळे दिपायला लागली. अष्टभुजा रूपाने प्रगट आहे. ती मैना पाहायला लागली. मैना म्हणली, आई मी तुला पुत्री म्हणून यायला लावलं होतं. लहान मुलं असे नसतात म्हणले, मग तुला छोटं व्हावं लागेल, तुला विवस्त्र व्हावं लागेल, तुला रडावं लागेल. आईनं सांगितलं. मग मी असं काय बो, असं काय दुःख आहे मला रडायला. कारण नियम आहे आई, आपत्य जन्माला जर आलं, पहिलं लोक विचारतात रडलं होतं. रडल्यानंतर आनंद साजरा केला जातो. जर अपत्य रडलं नाही तर लोक शंका घेतात, व्यंग आहे का, आजारी आहे का रडलं नाही. त्या चौकशा जास्त होत असतात. त्या जगदंबेनं ती मैना सांगते, आई तुला रडावं लागेल. त्या देवीनं सांगितलं, रडण्याजोगं माझ्यावर काय असा प्रसंग आला. बाल्य अवस्थेत असणाऱ्या शिशूची ही भूमिका आहे आणि ती तुला निभवायची आहे. तेव्हा ते मातृत्वाचं सुख मला प्राप्त होईल.
स्वामीजी विचार वर्णन करतात ना रामचरित्र मानस मध्ये, सुनी बचन सुजाना रोदन ठाना तज होता तज रूपा। हे प्रभू तुम्हाला लहान व्हावं लागेल। सुनी बचन सुजाना रोदन ठाना तज होता तज रूपा। की जय शिशुलीला अति प्रियशीला। हे प्रभू तुम्ही लहान व्हा आणि या सगळ्या क्रिया करा, तेव्हा आपण त्याचा आनंद प्राप्त होतो। त्या महिनेला सुद्धा महाराज त्या जननीला तिनं लहान केलं। हा हा हा, काय भाग्यवान असन त्या जगदंबेचं दर्शन करण्याकरता योगी योग करतो, जपी जप करतो, तपी तप करतो, संन्यासी एकांतामध्ये तिची साधना करतो। ती आई पाहायला मिळत नाही महाराज। आणि ती जगदंबा आज ती शिवा दक्ष कुमारी शिवायनी, तिला अनंत नाव आहे, ती मृडानी त्या मैनेच्या मांडीवर खेळते। दक्ष राजा तो हिमालय धावत आला बरं का। धावत आल्यानंतर तो मध्ये घुसायला लागला। दासीने हटकवलं त्याला, महाराज तुम्हाला सगळ्या ठिकाणी जाण्याला परवानगी आहे, पण ज्या ठिकाणी श्री कक्ष आहे त्या ठिकाणी आमच्या परवानगीशिवाय तुम्हाला जाता येणार नाही। म्हणजे आतून ऑर्डर आली की मग तुम्हाला आम्ही सोडू। त्या हिमालयाला असं झालं, मी केव्हा माझ्या अपत्याचं मुख पाहिल, केव्हा माझ्या अपत्याचं मुख पाहिल। महाराज ज्यावेळेस त्या मैनेनं आपल्या कन्येला बाहेर पाठवलं, हिमालयानं त्या उमेचं दर्शन घेतलं महाराज। मुख पाहिल्याबरोबर त्याला समाधी लागून गेली, भुलून गेला तो। हा हा, माया आहे महाराज, ती जननी आहे। आणि तुम्हाला आम्हाला भुलवणारी आहे तरी कोण? तीच तर आहे ना। त्या मायेनं महाराज सगुण रूप धारण केलं, आणि त्या मायेनं ज्या दिवशी सगुण रूप धारण केलं ना महाराज, या विश्वाला नाचवायला सुरुवात केली। नाथ महाराज या प्रसंगाचं फार सुंदर वर्णन करतात। हा, महाराज लिहितात भारुडाच्या रूपकामध्ये की बाबा त्या मायेनं सगुण रूप धारण केल्यानंतर काय परिणाम झाला। हे सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळया। 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 आली कोल्हाटीन खेळया। आली कोल्हाटीन खेळया। आली कोल्हाटीन खेळया। आली खेळया। आली कोल्हाटीन खेळया। कोल्हाटीन खेळया। आली कोल्हाटीन खेळया। सगुण गुण माया 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 आली कोल्हाटीन खेळया। घ्यायचं असेल ते घ्या बरं। तुम्हाला कोणी म्हणणार नाही उठा म्हणून। मला तुमच्या चेहऱ्यावर अंदाज आला। तुम्हाला आनंद घ्यायचा असला तर त्याचं ते घ्यायचं, मी म्हणणार नाही तुम्हाला नाचा म्हणून। आता कोल्हाटीन
श्री शिवाय नमस्तुभ्यं. त्या मायेनं महाराज तुम्हाला आम्हाला काय केलं? त्या मायेनं तुम्हाला आम्हाला काय केलं? नाचवलं नाचवलं. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळया. नाथ बाबा म्हणतात ते आपल्याला नाचवलं ते नवल सोडा, आपल्याला जे नाचवलं ना ते नवल सोडा, पण त्या मायेनं महाराज ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू लागती पाया. ब्रह्मादिक सुद्धा जे नाचवले ना महाराज त्या मायेनं नाचवले. बरं तो कोल्हाटी म्हणजे काय साधा नव्हता बरं का. आला गडे निर्गुणाचा कोल्हाटी. कोल्हाटी म्हणजे काय असं का असं नव्हतं मला. सोहम शब्दे ढोलके पिटी कोल्हाटीनं मारित चैतन्याची उघडून दृष्टी. चला जाऊ पाया हो चला जाऊ पाया. कोल्हाटीनं मारित ऐशी उडी एकवीस स्वर्गावरती माडी. देखी द्वार खिडकी उघडी अगाध माया. ती माया आहे आणि तिनंच या महिनेच्या उदरी हिमालयाच्या घरी जन्म घेतला महाराज. आहा, तो इतका आनंदी झाला ना हिमालय की त्या हिमालयाच्या आनंदाचं वर्णन ब्रह्माजी म्हणतात शब्दात प्रतिपादन करता येत नाही. पाहता पाहता ती उमाने लहानच्या मोठी व्हायला सुरुवात झाली आणि अतिशय देखणी आहे, सुंदर आहेत. सुंदर अशी ती बोबडे बोल बोलायला सुरुवात झाली. प्रथम शब्द तिचा निघाला आपल्या आईला हाक मारली. संपूर्ण नगरीमध्ये आनंदाचा उत्सव साजरा केला. हिमालयाला आनंद वाटला बाबा म्हणल्यानंतर. चालता चालता आपल्या सखीसह तिचे ते नील कमल डोळे आहेत, सुंदर कांती आहे. नीलोत्पल दल श्यामा सद्युतुं समनोरमा दृष्टवाच तादृशीं कन्या मुमोदाति गिरीश्वर. अत्यंत सुंदर अशी देखणी कन्या आहे, मनोरम. तिला पाहिल्यानंतर मन मोहित होईल आणि पुढे तिचा नामकरण विधी झाला. ब्रह्माजी म्हणतात हे नारद तिला अनंत नाव आहेत. एव साम कालिका देवी चारभंगी चारुदर्शना दध्रे चानुदीनं रम्यां चंद्रबिंब कला. ती चंद्राच्या कलेप्रमाणे ती कालिका शोभायमान दिसतीये. उमेती मात्रा, तिला उमा म्हणून सुद्धा हाक मारण्यात आली. आपल्या आईने तिला कालिका म्हणूनही हाक मारली. अनंत नावाने ती सुशोभित झाली. विशेष करून तिचं नाव ठेवण्यात आलं उमा. आणि एक दिवस तिच्या महालामध्ये हिमालय बसलेला आहे, मैना बसलेली आहेत आणि ती उमा खेळत आहे. आणि खेळता खेळता तिथं नारदजींचं आगमन झालं. नारदजी आल्यानंतर त्या उमेला पाहिलं आणि नारदजीनं मनोमन तिचं दर्शन घेतलं. त्या गिरिराजानं आपल्या अपत्याविषयी कन्येविषयी नारदजींना कुंडली दाखवली की महाराज तुम्ही त्रिकालज्ञ आहात, तुम्हाला कुंडली समजते, तुम्ही हिची कुंडली वाचा आणि मला सांगा माझ्या कन्येचा पुढील जीवन प्रवास कसा असेल. नारदजींनी सांगायला सुरुवात केली, कुंडली वाचली की हिच्या जीवनामध्ये
एक विरक्त पुरुषाचा संघ आहे. विरक्त म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारची आसक्ती नाहीये, वैराग्यवान पुरुष. वैराग्य त्याला म्हणतात. आपल्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर इंद्रापासून उंदरापर्यंत जेवढी भोग आहे ना, सगळ्या भोगाचा ज्यानं त्याग केला आणि जिवंतपणे शरीराला गौरेची राख लावलेली, तू विरक्त आहे. की कशातच रत नाही, तू विरक्त. पहिल्यापासून एकांतामध्ये काळ खर्च करणारा, नेहमीच साधनेमध्ये मग्न असणारा, हे सगळे गुण महाराज फक्त आणि फक्त भोले बाबा मध्येच आहे. इतरांमध्ये हे गुण नाही. तुम्ही नारायणाचे जर गुण पाहण्याचा प्रयत्न केला तर नारायणाचे गुण भिन्न आहे. नारायणामध्ये काय गुण आहेत? चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, नाही का? हा, तो चतुर आहे. त्याच्यामध्ये चंचलता आहे. ब्रह्मदेवामध्ये रजोगुण आहेत, पण विरक्ती नाहीये. विरक्ती एकमेव भगवान सांब सदाशिवामध्ये आहे. हिमालयाने ज्या वेळेस महाराज हे गुण ऐकले ना, वाईट वाटायला लागलं. कोणताही पिता असेल, आपली मुलगी जर एखाद्या बैराग्याच्या ताब्यात जर जाणार असेल, नाही का, एखादा योगी असेल, भगवान शिव म्हणजे योगी आहे. ओ कैलास वाले भोलेनाथ बाबा, योग्यांचा योगी आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. वा, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. आ कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती होतीरा, पार्वतीचा पती, हे पार्वतीचा पार्वतीचा पती ओ धीराज, पार्वतीचा पती योगी राज, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगीराज, योग्यांचा योगी आहे तो. हिमालयाला वाईट वाटायला लागलं, महिनेला वाईट वाटायला लागलं की आपली पुत्री कसं काय द्यावं आता त्या हिमालयाला शिवजीला. इकडं मात्र सत्य त्या उमेला पार्वतीला इतका आनंद व्हायला लागला, कारण मुळातच उमा ही विरक्त आहे, लक्षात घ्या. आणि उमा ही साक्षात शिवाचीच आहे. पूर्वजन्मामध्ये सतीच्या अवतारामध्ये
भगवान रामचंद्रजी महाराजांना विनंती केली होती, हे प्रभू, मी सीतेचं स्वरूप धारण केलंय, या शरीराचा विनाश व्हावा आणि पुन्हा मला शिवजीच्या चरणाजवळ जागा मिळावी. तेव्हा शिवजीला भेटण्याकरता उमा ही लालायित आहे. नित्यानित्य तिला असं वाटतंय की एका क्षणामध्ये मी शिवजीच्या चरणाजवळ जावे. मग त्यावर पर्याय विचारला. कधी कधी काय असतं माहितीये का, अवगुण हा मोठ्याकडे जरी असला ना, त्या अवगुणाला सुद्धा गुण बनवण्याचं सामर्थ्य त्या ज्येष्ठामध्ये असते. कधी कधी समाजाच्या दृष्टिकोनातून तो अवगुण दिसत असतो, पण तो अवगुण सुद्धा भूषणीय ठरला जातो. हा फक्त तो गुण हा मोठ्याचा पाहिजे, तो झापूक झुपूक नसला पाहिजे, नाही तर मग त्याचा उपयोग होत नाही. सरपंच त्याला माणूस बी त्या मापाचा असला होता. हे उमा, जरी निंदनीय गुण भगवान शिवाजवळ दिसत असले ना, तरी ते गुण त्या ईश्वरीय सत्तेत साक्षात भगवान शिवाजवळ आहेत, म्हणून ते अवगुण सुद्धा गुणातीतच होतील, लक्षात ठेवा. म्हणून आजही भगवान भोले बाबाचे जे गुण आहे समाजाच्या दृष्टिकोनातून अवगुण आहे, पण भक्ताच्या दृष्टिकोनातून ते सुद्धा गुण दिव्यच मानले गेले. तुम्ही पहा, हे जे महापुरुष आहेत, जे संत आहेत, भक्त आहेत, त्यांनी भगवान भोले बाबाचे हे अवगुणच गुण म्हणून स्वीकारले. आपल्या दृष्टिकोनातून विरक्ती ही काय आहे, अवगुण आहे, पण महात्म्यानं तो गुण म्हणून स्वीकारला भोले बाबाचा, की मला विरक्त व्हायचंय ते शिवासारखं, त्या साम सदाशिवाप्रमाणे मी विरक्त व्हायला पाहिजे. त्या भक्ताने स्मशानामध्ये राहणं अवगुण आहे, पण त्या भक्तानं तो गुण म्हणून स्वीकारला, लक्षात ठेवा. म्हणून योगी जोगी नाही का, गिरी पुरी भारती हे साधूचे प्रकार आहे, नाही का. या महापुरुषांनी स्मशान स्वीकारलं म्हणजे भगवान शिवाचा काय झाला, तो गुण अंगीकारला. हा, अजून एक गुण अंगीकारला सांगू का, बंबुले. हा, तुम्ही आता प्रयागराजला जर गेले ना, जसं आपल्याकडे कांग्रेसाचा पाला आहे ना, कांग्रेसाचा पाला, तसा तिकडे गांजा आहे. कैलास के राजा माल हे ताजा, दम लगाने बम बोल पगडी वाली. असं मी कितकंही जोडू शकतो दिवस उगूस तर. ते सुद्धा गुण म्हणून का स्वीकारलं, ऐका. जर भांग गांजा प्राशन जर केला तर त्या मदमस्तीमध्ये संसाराचा विसर पडावा, म्हणून त्यांनी त्या गांजाचा हौस म्हणून नाही स्वीकारली, ती व्यसन म्हणून नाही स्वीकारलं. ते का म्हणून भक्त पेतात, का म्हणून भगवान भोले बाबाचा प्रसाद मानतात, ते ऐका. तो गांजा भांग प्राशन केल्यानंतर ते स्वतःला विसरून जातात. ऊन वारा थंडी काहीच वाटत नाही. तुम्ही आम्ही स्वतःच्या शरीराला इतकं जपतो, ती योगी जपते का, सांगा ना मला. कोण काट्यावर झोपतो, कोण पाण्यातच बसला, कोणाचा हात 12 वर्षापासून वरतीच आहे, तर कोणाच्या पायाचे नख उलटे उळले. हे कशाच्या जोरावर झालं, त्या भगवान शिवाची गुण घेतली त्यांनी, गुण. नारदजी सांगतायत, हे हिमालय, अरे जरी त्याचे अवगुण असले ना, पण ती ईश्वरीय सत्तेमध्ये आहेत ना, म्हणून ती अवगुण सुद्धा गुणातीत आणि गुण म्हणूनच संबोधल्या जाते. हा हा, ती शिवाजी होती ना उमा, तिला इतका आनंद व्हायला लागला, महाराज खूप प्रसन्न झाली ती, आणि मग त्या ईश्वराला प्राप्त करण्याकरता साधना करायला लागली, साधना करायला लागली. त्या काळामध्ये पुढे भौमासुराची कथा येते. भगवान भोले बाबा समाधीत आहेत, आणि समाधीत असताना देवतांनी भगवान भोले बाबाला समाधीतून जाग करण्याचा प्रयत्न केला. जाग केल्यानंतर
भगवान शिवाने अशी भुवई फिरवली आणि भुवई फिरवल्यानंतर भगवान परमात्म्याच्या ललाटातून एक पुत्र जन्माला आला. त्या पुत्राचा स्वीकार भगवान शिवाच्या सांगण्यावरून या पृथ्वीनं केला, म्हणून त्याचं नाव पडलं भौमासूर. तो भगवान शिवाचा फार विशेष भक्त आहेत. अर्थात भगवान शिवाचा अंशच मानावा लागेल, कारण भगवान शिवाच्या भ्रुकुटीपासून घामापासून त्याचा जन्म सांगितला. तदनंतर भगवान शिव हिमालयावर तपस्या करण्याकरता गेले आणि तिथे गेल्यानंतर सुंदर अशा एकांत स्थळी भगवान शिव त्या गंगेच्या काठावर ध्यान करताय, समाधी करताय. हिमालयाने येऊन भगवान भोलेबाबाची सेवा करायला आरंभ केला आणि त्या सेवेमध्ये नित्याला पार्वती यायला लागली. नारदजी म्हणतात भगवान भोलेबाबाने पार्वतीला सेवेस येण्याकरता नकार दिला. शिवजीनं सांगितलं की विरक्त पुरुषांना संग करू नये, विरक्त पुरुषानं स्त्रीची सेवा घेऊ नये. त्याचं कारण आहे, ती स्त्री त्या विरक्त पुरुषाच्या मनामध्ये विकाराची उत्पत्ती करण्यास पोषक आहे. त्या स्त्रीच्या संगामुळे ज्ञानाचा आणि वैराग्याचा विनाश होण्याची दाट शक्यता असते. हे नारद, माया रूपा स्मृता नारी विद्यधी वेद पारवै युवती तू विशेषेण विघ्नकर्त्रीं तपस्विना. तपस्वी पुरुषाला ही विघ्नकारिणी आहे. आणि भोले बाबा म्हणतात मी अहम तपस्वी योगी च निर्मिलिप्तो मायया सदा प्रयोजनम युवत्या वै स्त्रिया किं मे भूधरः. अरे मी तपस्वी आहेत, योगी आहेत आणि निर्लिप्त आहेत, म्हणून मला युवतीची सेवा नकोय. महाविषय मूलम सा ज्ञान वैराग्य नाशिनी. विषयाचं मूळ आहे स्त्रीची सेवा, म्हणून मला हिची सेवा नकोय. पुढे पार्वतीने भगवान शिवाला आपल्या प्रश्नाची उत्तर द्यायला सुरुवात केली. पार्वती मैया सांगते, ती उमा सांगते, हे प्रभू तुम्ही म्हणतात मी स्त्रीचा त्याग केला, शक्तीचा त्याग केला. शरीरामध्ये जर शक्तीच जर नसेल तर तुम्ही कसे चालणार? तुम्ही ध्यान तरी करणार कोणाचं? जर शरीरामधली जर शक्ती वजा जर केली तर शिव हे जड होऊन जाईल. चेतना नसेल तर तुमची इंद्रिय काम करू शकत नाही. खूप सुंदर असा आत्मोपदेश केला आणि हळूहळू हळूहळू भगवान भोले बाबा आपल्या समाधीमध्ये मग्न होऊ लागले. आणि त्याच काळामध्ये नारदजी ब्रह्मदेव सांगतायत, नारदजी एक तारकासुर नावाचा दैत्य उन्मत्त झाला. पुढं दितीपुत्र वज्रांगाची कथा येते. हा वज्रांग कोण आहे तर दितीचा पुत्र आहे. दितीनं या देवतांचा बदला घेण्याकरता हा वज्रांग नावाचा पुत्र जन्माला घातला. परंतु हा वज्रांग ही कालांतराने विवेकी झाला, वैराग्यवान झाला. आणि या वज्रांगानंतर हा तारकासुर उन्मत्त झालेला आहे. याचा वध करण्याकरता आता मात्र भगवान भोले बाबाला विवाह करता प्रदीप्त केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सगळे देव भगवान भोले बाबा जवळ आले. भोले बाबाकडे आल्यानंतर मग भोले बाबांना पाहिलं, समाधीत आहे. सगळे देव आसपास फिरत आहे, पण समोर जाण्याची कोणाची हिंमत होईना. काय करावं? स्तुती करायला सुरुवात केली, पण स्तुती करूनही भगवान शिव समाधी उत्थान करत नाही. आणि मग पाहता पाहता
कामदेवाला तिथं आमंत्रित केलं. कामदेवाला सांगितलं, हे कामदेव, तुम्ही काय करा म्हणले, भगवान भोले बाबाची समाधी भंग करण्याकरता आपले पंचविषय जे आहेत, या पंचविषयाचं हे पंचविषय भगवान शिवावर सोडा, जेणेकरून भगवान शिव या समाधीतून जागे होतील. यामा त्या कामदेवानं पाहिलं, महाराज आता जर आपण या ठिकाणी भगवान भोले बाबाला समाधीतून जर जागा करण्याचा प्रयत्न जर केला तर भोले बाबा आपल्याला शाप दिल्याशिवाय राहणार नाही, किंवा आपला विनाश निश्चित आहे. सगळ्या देवतांच्या सांगण्यावरून त्या कामदेवाने महाराज हातामध्ये धनुष्य घेतला आणि पहिला शब्दरूपी बाण भगवान शिवावर सोडायला सुरुवात केली. एक प्रहर अशा पद्धतीनं विकार उन्मत्त झालेले आहेत. योगी योग विसरून गेला, जपी जप विसरून गेला, तपी तप विसरून गेला. भूत पिशाच सगळेच्या सगळे विकारी झालेले आहेत. समुद्राच्या लाटा जागेवर थांबल्या. पक्षी किलेराव करायचे थांबून गेले, तेही भोगामध्ये लिप्त झाले. या कामदेवाने असा धुमाकूळ घातला महाराज. आणि पाहता पाहता भगवान शिवाचं मन चंचल व्हायला सुरुवात झाली. डोळे उघडले. कामदेव एका आम्रवृक्षाच्या आड बसलेला आहे आणि आम्रवृक्षाच्या आडून बाण मारायला सुरुवात करतोय. आणि समोरून रूप, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे बाण येताना दिसले. महाराज शिवजीला राग आला. तृतीय नेत्र उघडला आणि त्या कामाला महाराज, जब शिव तिसरा नयन उगा भयउज काम चित उजिया, जाळून भस्म केला. पुढे वर तिला शाप दिला, कामदेवाचा जन्म पुन्हा शरीर कधी धारण करील. कामांश वासुदेवांश द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरी पुत्र रूपाने प्रद्युम्न नावाने हाच काम जन्माला येईन, अर्थात हा अवयव धारण करीन, देह धारण करण्याची भगवान शिवाने दिलेली त्याला त्या उशापातून मुक्ती आहे. शापातून मुक्त करण्याकरता केलेला तो प्रयत्न आहे. भगवान भोले बाबाने देवतांना विचारलं, तुम्ही मला समाधीतून पुन्हा का जागा केलं? त्यावेळेस देवतांनी सांगायला सुरुवात केली की हा तारकासुरा मला त्रास द्यायला सुरुवात केला आहे. मग असं करा म्हणले, प्रभू आता तुम्ही विवाह करा, जेणेकरून तुमची संतती या भूलोकामध्ये येईल आणि त्या संततीपासून हा तारकासुर मरेल. भगवंताने सांगितलं, पहिल्यांदा लग्न केलं, ती जळून भस्म झाली सती, आता पुन्हा इच्छा नाही, पण धर्म कार्य करण्याकरता तुम्हाला करावं लागेल. तेव्हा भगवंताने सांगितलं, ये ठीक आहे, पण तुम्ही फक्त नाचूस तरच हजर राहते बाबा. तिथून पुढं तुम्ही परत मुळच करता, तिथून पुढं मग मलाच मुळे येते आयुष्यभर. अरे म्हणले, जिच्यासोबत संघ करायचा आहे, प्रपंच करायचा आहे, ती कशी आहे काय ते तर पाहावं लागेल की नाही. रूपवाणापेक्षा गुणवानाला किंमत आहे. भगवान भोले बाबाने होकार दिला आणि सप्तर्षींना, आता मध्ये रस्ता द्या, आपल्याला आता भगवंताचा विवाह साजरा करायचा आहे, मध्ये रस्ता द्या, थोडे थोडे सरका, हा त्यामध्ये रस्ता द्या. जगत पिता भगवान शिव आणि जगत जननी मा परंबा भवानी या ठिकाणी येणार असून मध्ये रस्ता द्या, तोपर्यंत अक्षदा वाटायला सुरुवात करा. काय नादी लागली म्हणले त्याच्या शिवाच्या, तू नारायणाशी विवाह कर. उमेनं सांगितलं, हे ब्राह्मण देवता, तुम्ही माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहात, पण तुम्ही शिवद्रोही असल्यासारखं वाटताय. काही जरी झालं म्हणले तरी मी शिवजीला सोडणार नाही. आणि जर तुम्ही मला आशीर्वाद देणारच असाल तर असा आशीर्वाद द्या की शिवाने माझा अंगीकार करावा. पाहता पाहता भगवान भोले बाबा पुढे गेले आणि पाठीमागे वळून पाहिलं तर साक्षात शिवजी आहेत. त्या उमेला इतका आनंद झाला महाराज. हा हा शुभ संकेत होऊ लागले. डावा डोळा लवू लागला, उजवा खांदा स्फुरण पाहू लागला. डावा डोळा लवे उजवी स्फुरत सेब आहे, मन होता वेळ भाव सांडून या देही. हिमालयामध्ये महाराज प्रत्येक घराघरामध्ये मंगलवाद्य वाजू लागले, शृंगार करायला लागले.
हा आणि भगवान भोले बाबाचे जे काही होते ना महाराज, त्यांनी शृंगार केला. आता आपल्या मालकाचं लग्न आहे ना महाराज. बरं एक का असं हिमालयामध्ये उत्सव नावाचा एकदाही प्रकार घडला नाही. उत्सवच झाला नाही. आता भूतायला कोण नेम लागणार? त्या यक्षिणी, डंकिनी, मृडाणी त्यांना कोण लग्नाचं आमंत्रण देईल? ब्रह्माजी म्हणतात, नारदजी पहिल्यांदा आपल्या मालकाचं लग्नाचं मंगल कार्य आलं ना, त्या आशांना काय लागल्या ना. बरं ते होतं काय होतं ते काय काय एवढे काय सुईस्कोर होते का? कोणाच्या दाढ्या वाढेल, कोणाचे कान कापेल, कोणाचे नाक कापेल, कोणाचे तोंड कापेल, कोणी एक पायाचं तर कोणी दीड पायाचं तर कोणी 2 हाताचं तर कोणी 4 हाताचं. काहीला हात येणे पाय येणे, काहीला निसते मुंडकी. भूतच होते ते महाराज. आणि महाराज लटून पटून निघाले महाराज हिमालयाकडे. हा हा झालं का? सजा दो गुलशन जा. फक्त भूतच येऊ दे. ते वरड येऊ दे, वरड एकदा ते भूत येऊ द्या इकडं. हळूहळू या रे बाबा, तुम्ही लगेच कॅरेक्टर मध्ये नका जाऊ, बाहेर या ना. भगवंताला थांबव तिकडच. वरडाला महाराज सगळे हिमालय ना, वरड पाहिल्यावर पोरं घासरून गेले. पहिल्यांदा वरड पाहिलं ना असं लोक म्हणले, अरे 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 हे काय वरड आहे का काय आहे? हा हा. आणि भगवान स्वतः यायला सुरुवात झाली महाराज लग्न मंडपामध्ये. सजा दोगे को गुलशन जा मेरे भोलेनाथ आए. सजा दोगे को गुलशन जा मेरे भोलेनाथ आए. कुटिया भी दुल्हन से मेरे भोलेनाथ आए. सजा दो को गुलशन जा मेरे भोलेनाथ आए. उभं कोण ही राही. श्री शिव महापुराण कथेचा आजचा 5वा दिवस आणि आनंद उत्सवाकरता आज नजर पुरत नाही. खूप समाज आहे आज. मंडपाच्या बाहेर सुद्धा पब्लिक आहे. त्यामुळे एकदा या गावाकरता या परिसराकरता जोरदार टाळी वाजवा. या आनंद उत्सवामध्ये आजच्या कथेला भेट देण्याकरता सुद्धा आपल्या गोदावरी धाम सरला भेट या ठिकाणचे गुरुवर्य गणेश महाराज शास्त्रीजी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गणेश महाराज तुपे तेही उपस्थित आहेत. या दोघांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. या विवाहामध्ये आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. खरंच 2 दिवसापासून येतो म्हणता, पण आजच्या दिवशी तुमचं भाकीत लिहिलेलं होतं. स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिदा गिरिजात्मक सुरवरा विघ्नेरा हो जरा ग्रामराजन संस्थिता गणपती
सूर्यासरा मंगल शुभमंगल सावधान पलटी अक्षरा डोईवरती सनई तवगणे गाणे गाती राम जानकी कृष्ण रुक्मिणी राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभेती जोडी मंगल शुभमंगल सावधान मंगल शुभमंगल सावधान कस्तुरी तिलकौलाट पटले वक्षस्थले कौस्तुभ नासाग्रे वरमोतिका करतले करे कंकण शरवाग परिशान सोललित कंठे चमुक्तावली गोपाल श्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि सावधान शुभमंगल सावधान नानाची वाजविली झोपेत झोपती आगाई गीत म्हणून किती सविली कारच्या रोवता स्वप्नात येई पाटे सासरे बोलतो मंगलाते वेडी आईची माया वेडलावी जीवाला सुखी देवराला याला देखीला माझ्या पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो सासरे बोलतो अंगणाते शुभमंगल सावधान यं ब्रह्मा गुरुरेन्द्र रुद्रं मरुतः सुनवन्ति दिव्ये स्तवे रमेदे सांगपदक्रमनिषदे गायन्ति यं सामरः ध्यानावस्थितगते मनसा यशान्तविदुं सुरगणः देवाय तस्मै नमः शुभमंगल
मला काय
करू आरती शिवाला तिलकत नाम झाला. करू आरती शिवाला तिलकत नाम झाला. योगी मनोज उदासी शंभू देवाला करू आरती शिवाला. करू आरती स्वर्गावनी भूमीला हरिले तटे नदीला पावन केले जगाला. पावन केले जगाला. करू आरती रचिले बने रचिले दैवत्व दिले हरीला. मातीसाठी दिले आत्मले रामदाला. आत्मले रामदाला. करू आरती Hare